अण्णा काय चाललंय मग? काय नाही चाललंय बसलोय आता आपल्या देशात का या राज्यात का नाही कसला अधिकारी आलाय कोण रे? तुकाराम मुंडे. आणि मग तुकाराम मुंडे काय एकटाच IPS अधिकारी आहे इथं? असं 37 अधिकारी आहेत. ती सदोतीस अधिकाऱ्याचा काय सवाल येतोय ती खाऊ पासरी आहे ती. ही गड्यानं का नाही बघ कसा ओटावा आणलाय लागा त्या दुधाला कसलं का नाही भाव यायला लागल्यात. मग 37 अधिकारी मुंडे साहेब सोडलं तर सगळं काय करतात माहित आहे? हा. हो की असा उद्योग करतात, हो की असा उद्योग करतात ते. दुसरं काय करत नाही तर फक्त एकमेव आहे तुकाराम मुंडे. पण हे समाजाला नाही पेलं होतो. अरे पेलवायचा सवाल नाही येत नाही रे यार. पण काय ते का नाही दूध कसलं लागावं झालेलं का आता 100कडे जाईल. अहो 100 जाणार की अजून जर वर्ष 2 वर्ष राहिलं तर 150कडे सुद्धा दूध जाईल. कारण कसं आहे माहिती आहे का, रोजचं दूध महाराष्ट्राला 65,000 लिटर दूध लागते आणि आपलं दूध उत्पादन होतं किती 40,000 लिटर. हा मग ती सांग आणि वरचं 20-25 हजार नुसतं भेसळीच आहे. मग ती वरचं नुसतं का नाही आपलं का नाही केमिकल घालून मिक्स करतात. काय काय अवघड झाले. तुमचं झालं की सगळं तुम्हाला तुकाराम मुंडे चांगलं वाटतं, पण ह्या धंदावाल्याला बिझनेसवाल्याला ते लागल्याचं उपोषण करायला, लागल्याचं निषेध मोर्चा काढायला. तुकाराम मुंडे तुम्ही काय बी करा, आम्ही मावा गोवा गुटखा ऐकणारच, आम्ही दूध भेसळ करणारच. हे बरोबर आहे का? ते फास लागून मरू दे की त्यांना तसल्यांना. बरं नाही चांगलं ते चांगलंच म्हणायला लागतं. बरोबर आहे की शरीराला चांगलं. ही बेसळ करून दुसऱ्याला मारायला लागली. अहो बेसळ करून नुसतं मरते कुठं हो? कॅन्सर होते, पोटाचा आजार होते, तर सगळं होतंय की. हा मग तेच सांगतो तुम्हाला. आपण लोकांना पेलो तर लोक काय म्हणतात माहिती आहे का? आता हॉटेलात ना पनीर भाजी गायब झाली. गायब झाली तुम्हाला का नाही ती 2 नंबरचं दूध येत होतं, तुम्ही पनीर बनवायचा ते घालायचा. आता का नाही ओरिजिनल घ्यायला तुमची फाटायला लागली. अहो तुकाराम मुंडे साहेब काय म्हणतात माहिती आहे का, 1 किलो पनीर बनवायसाठी कमीत कमी 5 ते 6 लिटर दूध लागतं. 6 लिटर दूध 60 रुपये जर 6 36 म्हणजे 350 रुपये नुसतं दुधाला लागतात. त्याच्यावर पॅकेजिंग खर्च करायला, पुन्हा प्रोडक्शन करायला, पुन्हा बाहेर विकायला आणि त्या फ्रीजमध्ये ठेवायला, याचा सगळा खर्च मिळून कमीत कमी 450 ते 500 रुपये किलो पनीर विकलं पाहिजे. मग मार्केटमध्ये 250 रुपयाला कसं काय मिळत आहे? मग तीच की आम्ही मिक्सिंग केल्याशिवाय मिळत नाही. अहो हे मिक्सिंग हे तुम्ही आम्ही म्हणतोय हो, सगळं खरं आहे. पण हे ज्याने 2 नंबर करते ते मोठमोठं संघ टाकल्या तर कोटीचं 10 कोटीचं जागा घेतल्या तर तालुक्याच्या ठिकाणी, त्यांनी काय करायचं आता? त्यांनी मागू दे की भिका. अहो तुम्ही असं भिका मागत म्हणताय, ती भिका मागणार नाही, ती लई नालायक जात आहे. मुंडे साहेबांच्या जीवाला धोका आहे. कशा धोका? सगळ्यांनी मिळून का नाही त्यांना साथ दिल्यावर कशा धोका आहे? तुम्ही आम्ही मुंडे साहेबांच्या पाठीमागं 100% उभं राहिलं पाहिजे. 101% उभा राहायला पाहिजे तरच मजा आहे. नाही तर तुम्ही लोक का नाही 2 नंबरवाल्याच्या मागे जावा आणि जी चांगली अधिकारी येऊन गेली, काय त्याचा उपयोग आहे? काय सांगतोय काय तुम्हाला, तुकाराम मुंडे सारखे असे 37 अधिकारी, 37 IPS अधिकारी आहेत महाराष्ट्रात प्रत्येक ह्याच्यात. पण मुंडे साहेब ज्यात जातेल ते त्याची किंमत कळते लोकांना एवढी एक काय ही माहित नव्हतं, आजपर्यंत माहित नव्हतं. काय राव काम करते ते, पण या लोकांना नाही चालत. हे काम करते म्हणजे हे ओपन दाखवते, पण ही दुसरी भेटते ती. बरोबर आहे, भेटते ती जीवाला, भेटते ती जीवाला. हे सगळं भेटण्यापेक्षा आता कसं झालं माहिती आहे का, माल लागतोय नुसतं माल. पैसे आम्हाला द्या, तुम्ही तिकडं राजरोसपणे काय काम करायचं ते करा, फक्त आम्हाला पैसा द्या. आता या दुधात युरिया, कुठं जमिनी तेल, पुन्हा काय 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 लय काय काय घालते ते घालून जर दूध बनवलं, लहान बाळांचा शाप लागतील नाही सांगा बरं. ती केमिकलच रे, केमिकल शिवाय का नाही ते बनत नसतं. आपल्या खेडेगावात तुम्ही आम्ही खाऊ आपण गोट्यात आणून, पण पुणे मुंबई सारख्या शहरातल्या लोकांनी काय करायचं सांगा बरं बघू. आधी काहीच करू शकत नाही ते. हे नव का मग दूध जातं याला आकाशाला, मग त्यांना वाटतंय का नाही दूध वाढू दे, महागाई वाढली तर शेतकरी तर सक्षम होईल ना. मग होय तेच मग शेतकरी. पण या लोकांना चालत नाही ना, या 2 नंबरवाल्याच 2 नंबरवाल्यावर देश चाललाय. कशा देत चाललाय का 2 नंबरवाल्या इकडे शरीर दुसऱ्याची का नाही 90 वर्ष जायची का नाही 60 ते का नाही 50 वर्षात जायला लागली लोक. 30 आणि 40 वर्ष 20 आणि 25 वर्षाच्या पोराला पण BP शुगर हे व्हायला लागल्या. हे याच परिणाम आहेत. कॅन्सर होते तर 15 16 वर्षाच्या मुलाला. केमिकल असलं सगळं केमिकलमुळेच झालंय सगळं हो, या दुधामुळे. ही पण बरोबर नाही पद्धत. तुकाराम मुंडे जी करतात ती 1 नंबर करतात. असं 37 अधिकाऱ्यांनी करावं अशी विनंती आहे आपली. ती का नाही आता ती त्यांच्या घेण्यावर नाही. अहो त्यांच्या सतसत विवेक बुद्धीला जागून त्यांनी संविधानाच्या नियमानुसार जर आपलं प्रत्येकानं आपापला अधिकार दावलं आणि जर मुंडे साहेबासारखं काम केलं
तर जग कुठल्या कुठं जाईल, देश आपल्या असं ती म्हणते ती का नाही, पाश्चिमात्य देशातल्या लोकांची वजन 70-80 किलो वजन असते, तब्येत मोठी असते. आपले खेळाडू त्यांच्या पुढे गेले काय एवढी दिसते ती. अहो ते खात नाहीत असलं काय हो, त्यांच्या देशात चालत नाही असलं काय. मग बघा बरं, जाऊ दे आता अण्णा, आपण दोघं बोलून काय उपयोगाचं आहे, पण त्या 37 अधिकाऱ्याने ठरवायला पाहिजे. आणि आज पण गुटखा आणि हे 2 नंबर मिळते हाय असं चालू आहे हो. काय बदल नाही त्यात होत. काय बदल होत नाही, कसं करायचं, काय करायचं. एकटं तुकाराम मुंडे काय करायचं. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज आलतं, त्यांच्या जो वडिलांना नाव त्यांचं तुकाराम ठेवलं म्हणून त्यांना पण वाटते त्या तुकारामासारखंच मी बी जगणार आणि मी बी करणार म्हणून सगळं कायद्यानं सगळं चाललं पाहिजे. अवघा हे आपण त्यांच्या मागे उभं राहिलं तर ते का नाही तुकाराम महाराज होतील. लक्षात आलं नाही, का सध्या ते आपल्यासाठी तुकाराम महाराज नंबरच केलं तर त्यावेळेला, आणि आता पण हे 1 नंबरच काम करते ते. आपणाला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, कामाबद्दल कसली शंका नाही, पण त्यांचा आदर्श घेऊन इतरांनी ते काम केलं पाहिजे असं मला वाटते बा. 1 नंबर तुम्ही बोलताय ते 1 नंबर मला पटलं आणि हे झालं पाहिजे.